मतदान करणाऱ्यांपेक्षा विषयवंत रांडावर असे शब्द तरी काय शोधते नाही, ह्या लोकांच्याबद्दल बोलणं म्हणजे योग्य नाही आहे. कारण त्यांनी एकतर सत्तेमध्ये आल्यानंतर आपल्याला एक लोकप्रतिनिधी आमदार असेल, खासदार असेल, नगरसेवक असेल, यांना आया बहिणी ज्यावेळेला सत्ता देतात त्यावेळेला सत्ता देताना त्या लोकांचं, त्या सर्वसामान्यांचं, देशाच्या शेवटच्या माणसाचं काय तर चांगलं व्हावं, गोरगरिबाचं कल्याण व्हावं म्हणून ती मतं दिलेली असतात. देशाची सार्वभौमता, देशाची लोकशाही या सगळ्याचा विचार जर केला तर राज्यकर्ते अनेक याच्यापूर्वी होऊन गेले. की घरातली भाकरी बांधून, मी गणपतराव देशमुखचं त्या ठिकाणी उदाहरण देतो. कॅबिनेट मंत्री होते शेतकरी कामगार पक्षाचे, पण कॅबिनेट मंत्री असताना सुद्धा त्यांच्याकडे जुनी जी पद्धत होती त्या जुन्या पद्धतीमध्ये एक कापड असायचं, त्याच्यामध्ये भाकरी असायची आणि भाजी असायची आणि झाडाखाली बसून खाणारी कॅबिनेट मंत्री आम्ही आजपर्यंत बघितलेले आहेत. गणपतराव देशमुख आज त्यांचा नातू या सभागृहामध्ये आमदार म्हणून शेतकरी कामगार पक्षाचा निवडून आला. मला काय सांगायचं की त्यावेळेची ती माणसं आणि आता ही माणसं ही सरळ सरळ पैशावरनं आमच्या माता भगिनीवर आरोप करतात. यांना तिथल्या माता भगिनीने पायातला हातात घेऊनच जागा दाखवायला पाहिजे. बाळ, फ्रीज मधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.